कुडाळ तालुक्यातील पिंगुळी बाजारपेठेत बनावट भांडी विक्रीचा पर्दाफाश करण्यात आला। या विक्रेत्यांकडून विक्री होत असलेली भांडी बनावट असल्याचे आढळून आले आहे। सदर भांडी 100 रुपये एक नग विक्री होत असल्याने कमी किमतीत असलेली खरेदी करत आहेत। या भांड्यांना लोहचुंबक चिपकत असल्याने ही भांडी पत्र्याची असल्याचे उघड झाले आहे। खरेदी केलेली भांडी पत्रा निकृष्ट दर्जाचा असल्याने काही काळ वापरल्यास ती काळी पडत आहेत। याबाबत पिंगुळी बाजारपेठ संघटना उपाध्यक्ष दीपक गावडे यांनी या बनावट भांडी विक्रेत्यांना जाब विचारला असता त्यांची बोबडी वळाली। भांडी विक्रेते दिल्ली येथील असून एकाचे नाव तस्लीम अली आहे। या विक्रेत्यांकडे कोणतीही व्यवसाय परवाना नसून सोबत 4 चाकी वाहनांचाही परवाना नाही। या बनावट भांडी विक्री प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। विजयानंद चौधरी, स्थानिक खरेदी। मी पिंगुळी व्यापारी संघटना उपाध्यक्ष आहे दीपक गावडे। बरेच दिवसापासून आम्ही यांच्या शोधात होतो। काही दिवसापूर्वी हे व्यापारी ते दिल्लीवरून आलेले आहेत। हे इथे भांडी विकतात, कुडाळात पण बाजारात भांडी विकतात, पिंगुळीत पण विकतात। काही दिवसापूर्वी आमच्या पिंगुळीतल्या बऱ्याचशा लोकांनी 2-2 हजाराची 1000-1000ची भांडी दिली आणि त्याच्यानंतर माझ्याकडे तक्रार आली की ती भांडेवाले येत आहेत आणि हे डुप्लिकेट भांडी आहेत, हे पत्रा आणि लोखंड युक्त ही भांडी आहेत। ती लोकांची फसवणूक करतायत, जेणेकरून ती लोक घेतात आणि ती भांडी काळी पडतात चुलीवर ठेवल्यावर आणि हे इथे विकतात आणि जात आहेत आणि नंतर लोक त्यांना शोधण्याच्या प्रयत्नात होते। आम्ही त्यांना शोधलं। आता शोधलं असतं त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्र, गाडीचेही कागदपत्र नाही आहेत आणि त्यांच्याकडे कोणतेही पेपर नाही आहेत। हे येऊन इथे कुठेतरी चोरीही करतील आणि हे बनावट भांडी विकतायत। 100 रुपयाला एक भांड असं विकतायत। लोकांची फसवणूक केली। काही व्यापाऱ्यांनी सुद्धा, हॉटेल व्यावसायिकांनी सुद्धा भांडी घेतली, ती सुद्धा भांडी काळी पडली। पंकज मडे, जनशक्ती, कुडाळ।